नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर YH वाळुंज, मराठा विद्याप्रसारक समाज, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, अर्थशास्त्र विभाग, प्रथम वर्ष वाणिज्य, बँक व्यवसायाची मूलतत्वे भाग 1. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागात बँक व्यवसायाची उत्क्रांती पाहत असताना युरोप, अमेरिका आणि आशिया अशा 3 राष्ट्रांतील बँक व्यवसायाची उत्क्रांती कशी झाली, कशी सुरुवात झाली, कशी उत्पत्ती झाली बँक या शब्दाची, हे सर्व गोष्टी पाहिल्या. आणि आज आपण भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती याकडे जाणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती पाहत असताना सुरुवातीस भारतातील बँक व्यवसायाचे जनक यासंबंधी थोडक्यात आढावा घेणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की भारतातील आधुनिक बँक व्यवसायावर इंग्लंडमधील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा प्रभाव पडलेला आहे. मग अगदी सावकार असेल किंवा मग सराफी पेढीवाली असतील, यांनाच आपण भारतातील बँक व्यवसायाचे जनक असे मानत होतो. म्हणजेच सावकार व सराफी पेढीवाले यांनी मुघल राजवटीतही राज्य करते, तसेच देशांतर्गत व परकीय व्यापाराला कर्जाचा पुरवठा केलेला दिसून येतो. काही प्रतिष्ठित सावकारांच्या नेमणुका वसूल अधिकारी असतील, टांकसाळ अधिकारी असतील किंवा मग सरकारचे बँकर्स म्हणून त्या ठिकाणी झालेल्या होत्या. आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. परंतु असे हे सावकार किंवा पेढीवाले हे भारतातील बँक व्यवसायाचे जनक जरी असले तरी त्या संबंधी आपण सावकार कुणाला म्हणू शकतो किंवा सावकार या संज्ञेची व्याख्या कशी आहे हे पाहत असताना या ठिकाणी डॉक्टर LC जैन यांनी या संबंधी एक व्याख्या केली आहे. त्यांच्या मते जी व्यक्ती किंवा खाजगी संस्था स्वतःच्या भांडवलावर कर्ज देते परंतु ठेवी स्वीकारत नाही किंवा हुंड्यांचे व्यवहार करीत नाहीत, तिला सावकार असे म्हणतात. बघा, अगदी साधी सोपी अशी व्याख्या डॉक्टर LC जैन यांनी सावकार या संबंधित केलेली आहे. किंवा मग दुसरी व्याख्या दी इंडियन सेंट्रल बँक कमिशन किंवा कमिटी यांनी मांडलेली आहे. त्यांच्या मते ज्यांचा प्रमुख व्यवसाय बँक व्यवसाय नसून कर्ज देणे किंवा सावकारी आहे त्यांना सावकार असे म्हणतात. अशा दोन्ही व्याख्या सावकारांच्या संदर्भात असून सावकारांचे वर्गीकरण धंदेवाईक सावकार किंवा मग बिगर धंदेवाईक सावकार असे केले जाते. धंदेवाईक सावकार हे सावकारीपासून मिळणाऱ्या व्याजावर आपला उदरनिर्वाह करतात, तर बिगर धंदेवाईक सावकार व्यापार, शेती यासारख्या व्यवसायांबरोबरच कर्ज देण्याचे व्यवसाय करतात. म्हणजेच कर्जे देणे हा त्यांचा पूरक व्यवसाय असतो.
अशी सावकाराविषयी असणारी ओळख त्या काळात आपण त्या ठिकाणी पाहत होतो. म्हणजे अगदी कर्ज देण्याची सुलभ पद्धती असेल, तारणाचा आग्रह न धरणे, कर्जाची कारणाची चौकशी न करणे आणि विनाविलंब कर्ज देणे, अशा अनेक गुणांमुळे सावकारी कर्ज या व्यवहारांमध्ये वेगाने वाढत किंवा वेगाने वाढ त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. यानंतर सराफी पेढीवाले, या ठिकाणी सराफी पेढीवाले म्हणजेच या ठिकाणी आपण जर पाहिलं किंवा मग सराफी पेढीवाल्यांच्या संदर्भात जी काही व्याख्या केली आहे त्यामध्ये डॉक्टर LC जैन यांनी असे सांगितले की किंवा त्यांच्या मते जी व्यक्ती किंवा संस्था पैसा कर्जाऊ देते, ठेवी स्वीकारते आणि हुंड्यांचे व्यवहार करते अशा व्यक्ती किंवा संस्थेस सराफी पेढेवाले असे म्हणतात. आता बघा की या ठिकाणी डॉक्टर LC जैन यांनी ही जी व्याख्या मांडली त्या व्याख्येवरून आपल्या असं लक्षात येतं की ही सराफी पेढीवाली किंवा मग त्या ठिकाणी जसं सावकारी किंवा मग सराफी या दोघांमध्ये फरक जर लक्षात जर घेतला तर या ठिकाणी ही सराफी पेढीवाले हे अगदी बँकांच्या स्वरूपात असणारे त्या ठिकाणी कामकाज पाहते. म्हणजेच या ठिकाणी त्यांची जी काही व्याख्या आहे यावरून आपल्याला असं लक्षात येतं की सावकार फक्त कर्जे देतात, परंतु सराफी पेढीवाले ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे तसेच हुंड्यांचे व्यवहार करणे ही सर्व बँकेची कार्य त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात. म्हणजेच काय की एक प्रकारे बँक व्यवसायाच्या प्रमाणे हे सराफी पेढीवाले त्या ठिकाणी कामकाज कार्य करत असत. त्यांनाच उद्देशीय बँकर्स असेही म्हणतात. सराफी पेढीवाल्यांचे ग्रामीण व शहरी तसेच फक्त बँक व्यवसाय करणारे, बँक व्यवसायाबरोबर इतर व्यवसाय करणारे तसेच जुन्या पद्धतीने व आधुनिक पद्धतीने व्यवसाय करणारे असे वर्गीकरण त्या ठिकाणी केले जाते. परंतु व्यापारी व सहकारी बँकांच्या विकासामुळे सराफी पेढ्यावाल्यांचे महत्त्व पूर्णपणे त्या ठिकाणी कमी झाल्याचे आपल्याला दिसून येते. ही देखील गोष्ट आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतली पाहिजे. आता आपण खऱ्या अर्थाने जाणार आहोत ते म्हणजे भारतातील आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती. आपण पाहतो की भारतात पाश्चात्य पद्धतीवर आधारित आधुनिक बँक व्यवसायाची सुरुवात 17व्या शतकात झालेली आहे. भारतातील आधुनिक बँक व्यवसाय इंग्लंडमधील बँक व्यवसायावर आधारित होता, अवलंबून होता. हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी भारतातील आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती पाहत असताना स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील अशा दोन प्रकारची उत्क्रांती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळातील आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती पाहताना अनेक ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, अनेक जे घटक आहेत ते देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामध्ये सुरुवातीला स्वातंत्र्यपूर्व काळातील बँक व्यवसायाची उत्क्रांती पाहताना प्रतिनिधी गृहांची स्थापना, यामध्ये आपण 17व्या शतकात व्यापाराच्या हेतूने स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी लागणाऱ्या
पैशाचा पुरवठा सुरुवातीला म्हणजेच भारतीय सावकार किंवा सराफी पेढीवाले त्या ठिकाणी करत असत, परंतु ईस्ट इंडिया कंपनीच्या मोठ्या प्रमाणावरील कर्जाच्या गरजा लक्षात घेऊन हे सावकार किंवा पेढीवाले त्या पूर्ण करू शकत नव्हते। तसेच त्या काळी त्यांचे व्याजाचे दरही अधिक असत, त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवकांनी जोड व्यवसाय म्हणून प्रतिनिधीगृहांची स्थापना केली। ही प्रतिनिधीगृहे ईस्ट इंडिया कंपनीला भांडवल पुरवठा करत असत। नंतर त्यांनी अन्नधान्य किंवा अन्नधान्याच्या व्यापाराला कर्ज देण्यास प्रारंभ केला। तसेच कागदी चलन निर्मिती देखील केली। या प्रतिनिधीगृहांनी ठेवी देखील स्वीकारण्यास सुरुवात केली आणि आपण असे म्हणू की कलकत्त्यातील एका प्रतिनिधीगृहाने सन 1770 मध्ये हिंदुस्तान बँकेची स्थापना केली। 1832 मध्ये ही बँक बंद देखील करण्यात आली आणि इसवी सन 1813-14 या काळात प्रतिनिधीगृहांशी संबंधित अनेक बँकांची स्थापना देखील झाली आणि या बँका कालांतराने सदोष व्यवस्थापन असेल, सट्टेबाजी असेल, पैशाचा दुरुपयोग असेल, अशा अनेक कारणांमुळे या बँका सन 1929-33 च्या दरम्यान अनेक मोठ्या प्रमाणावर आर्थिक महामंदीमुळे ह्या बंद देखील करण्यात आल्या। हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रतिनिधीगृहांची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात त्या ठिकाणी कशी झाली आहे। त्यानंतर इलाखी बँकेची स्थापना किंवा इलाखी बँकांची स्थापना पाहताना आपल्या कार्यक्षेत्रात कर्जाचा पुरवठा करण्यासाठी या बँकांची स्थापना करण्यात आली आणि सन 1806 मध्ये दी बँक ऑफ बेंगॉल ही पहिली इलाखा बँक स्थापन करण्यात आली। तसेच 1823 मध्ये चलन निर्मितीचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर सन 1839 मध्ये त्यांना शाखा सुरू करण्याची परवानगी मिळाली। त्यानंतर सन 1840 मध्ये दी बँक ऑफ बॉम्बे आणि सन 1843 मध्ये दी बँक ऑफ मद्रास या दोन बँकांची स्थापना इलाखा म्हणून त्या ठिकाणी करण्यात आली। त्यांना ईस्ट इंडिया कंपनी व युरोपियन लोकांनी भांडवलाचा पुरवठा केला। या बँकांना सरकारची बँक म्हणून कार्य करण्याची परवानगी मिळाली। तर सन 1862 मध्ये या बँकांचा चलन निर्मितीचा हक्क काढून घेण्यात आला। सन 1868 मध्ये मोठ्या प्रमाणावर तोटा आल्याने पुन्हा दी बँक ऑफ बॉम्बे ही देखील बंद करण्यात आली। दी बँक ऑफ बॉम्बेच्या अपयशानंतर सरकारने उर्वरित दोन इलाखा बँकात गुंतविलेले भांडवल काढून त्या ठिकाणी घेतले। म्हणजेच या ठिकाणी आपण लक्षात घ्या की इलाखा बँकांची स्थापना दोन बँकांप्रमाणे जरी झालेली असली, सुरुवात पण झाली आणि शेवट पण झाला, हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। पुढील जी बँक आहे ती दी इम्पिरियल बँक ऑफ इंडिया। जसं मी तुम्हाला सांगितलं की वर दिलेल्याप्रमाणे किंवा वर जसं आपण म्हटलं की तीनही इलाखा बँकांचे सन 1920च्या कायद्यान्वये
एकत्रीकरण करून द इम्पेरियल बँक ऑफ इंडिया स्थापन करण्यात आली। ही दी इम्पेरियल बँक ऑफ इंडिया आहे। स्थापन झाल्यानंतर 1 मे 1955 रोजी इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून ती स्टेट बँक ऑफ इंडिया या नावाने ओळखली जाऊ लागली किंवा दी स्टेट बँक ऑफ इंडिया ही स्थापन करण्यात आली। या बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने जवळजवळ 92% भांडवल पुरविले होते, तर उर्वरित 8% भाग भांडवल खाजगी व्यक्तींनी पुरविलेले होते। हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना व राष्ट्रीयकरण पाहताना रिझर्व्ह बँक स्थापनेसंदर्भात सुरुवातीला सन 1926 मध्ये हिल्टन यंग कमिशनने रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेची शिफारस केली होती, परंतु त्या शिफारसी स्वीकारल्या नाहीत आणि सन 1933 मध्ये मध्यवर्ती कायदेमंडळात रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेबाबत मांडलेला मसुदा संमत होऊन 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आणि 1 जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण त्या ठिकाणी करण्यात आले। म्हणजेच आजही आपण पाहतो की अशी ही मध्यवर्ती बँक, जिला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो, की जिच्यावर केंद्र सरकारची पूर्णपणे मालकी प्रस्थापित झालेली आहे, अशी रिझर्व्ह बँक त्या काळात म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर संयुक्त भांडवली बँकांची स्थापना। मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर सन 1881 मध्ये औंध कमर्शियल बँक ही पहिली संयुक्त भांडवली बँक स्थापन करण्यात आली। त्यानंतर लाला हरिकिशन लाल यांच्या प्रयत्नांमुळे सन 1894 मध्ये पंजाब नॅशनल बँक व सन 1901 मध्ये पीपल्स बँक ऑफ इंडिया यांची स्थापना करण्यात आली। तर 1904-05 मध्ये स्वदेशी चळवळीमुळे भारतीय बँकांच्या स्थापनेला आणखी प्रोत्साहन मिळाले आणि सन 1905 पूर्वी 9 मोठ्या बँका होत्या, त्यांची संख्या ही 1913 पर्यंत 18 इतकी त्या ठिकाणी झाली आणि या बँकांच्या ठेवी 8 कोटी रुपयांवरून 22 कोटी रुपयांपर्यंत वाढलेल्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। उत्तर प्रदेश, पंजाब आणि पश्चिम भारतात बँकांच्या विकासाला विशेष करून चालना मिळाली। या काळात 98 लहान बँकांची स्थापना झाली। त्यामध्ये दी बँक ऑफ इंडिया असेल, दी बँक ऑफ मद्रास असेल, दी सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, दी बँक ऑफ म्हैसूर असेल किंवा मग दी बँक ऑफ बडोदा असेल, अशा सर्व मोठ्या बँका याच काळात त्या ठिकाणी स्थापन झाले आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। अपूर्ण भांडवल, तीव्र स्पर्धा, सदोष व्यवस्थापन व गैरव्यवहार इत्यादी कारणांमुळे किंवा मग सन 1929 ते 33च्या काळातील जागतिक महामंदीत अनेक बँका देखील बुडाल्यात। सन 1939 मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धातही अनेक बँकांची स्थापना झाली, परंतु दुसऱ्या महायुद्धापर्यंतच्या काळात अनेक बँका देखील बुडाल्या। त्याची अनेक कारणे देखील आहेत, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। मग त्यामध्ये अपुरं भांडवल असेल, अनुभवी व संचालक कर्मचारी असतील किंवा मग किमान आवश्यक रोखता न बाळगणे असेल
किंवा मग दीर्घकालीन कर्ज, अशा अनेक प्रकारची कारणे या बँका बुडण्यामागील आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे आपण स्वातंत्र्योत्तर काळातील आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांतीकडे वाटचाल करताना किंवा स्वातंत्र्योत्तर काळातील आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती पाहताना सुरुवातीस बँक व्यवसाय नियमन कायदा या संबंधी थोडक्यात पाहणार आहोत. त्यामध्ये बँक व्यवसाय नियमन कायदा 1949, यातच व्यापारी बँकांचे सर्व काम नियंत्रित करण्याचा किंवा अधिकार देणारा बँक व्यवसाय नियमन कायदा सन 1949 मध्ये संमत करण्यात आला. या कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेला अनेक अधिकार प्राप्त झालेत. त्यामध्ये नवीन बँकांची स्थापना करणे किंवा शाखा सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळविणे आवश्यक झाले. तसेच व्यापारी बँकांचे व्यवस्थापन, हिशेब व कारभार इत्यादींवर रिझर्व्ह बँकेचे प्रभावी नियंत्रण झाले. किंवा भांडवल, राखीव निधी, रोख राखीव निधी, तरल मालमत्ता प्रमाण इत्यादींचे प्रमाण निश्चित करण्याचा आणि त्यात बदल करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला त्या ठिकाणी झाला. त्यानंतर संपूर्ण बँक प्रणालीवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण प्रस्थापित करणे किंवा मग रिझर्व्ह बँकेला व्यापारी बँकांना सूचना देण्याचा अधिकार या कायद्यातील कलम 35 अ नुसार प्राप्त झाला. आणि नियमबाह्य वर्तनाबद्दल बँकेला दंड करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला त्या ठिकाणी प्राप्त झाला. म्हणजे एकंदरीत बँक व्यवसाय नियमन कायदा 1949 नुसार रिझर्व्ह बँकेला अशी विविध अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाले आहेत, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर व्यापारी बँकांवर सामाजिक नियंत्रण. विद्यार्थी मित्रांनो, 14 डिसेंबर 1967 रोजी व्यापारी बँकांवर सामाजिक नियंत्रण लादण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागात बँकांच्या सेवांचा विस्तार करणे, शेती, लघु उद्योग, निर्यात इत्यादी क्षेत्रांना प्राधान्यक्रमाने कर्ज पुरवठा करणे, तसेच व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याचे नियंत्रण करणे, बँक व्यवसायाला स्थैर्य प्राप्त करून देणे, ग्रामीण जनतेला बचतीची प्रेरणा निर्माण करून देणे, अशा अनेक उद्दिष्टे या सामाजिक नियंत्रणाचे आपल्याला सांगता येतील. यानंतर व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण. व्यापारी बँकांवर लादलेली सामाजिक नियंत्रणे अपेक्षित उद्दिष्ट साध्य न करू शकल्याने 9 जुलै 1969 रोजी 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी असलेल्या 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा प्रथम धाडसी निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. त्यानंतर 15 एप्रिल 1980 रोजी 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या 6 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. म्हणजेच 1969 मध्ये सुरुवातीस 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण आणि नंतर 1980 मध्ये 6 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण त्या ठिकाणी करण्यात आलं, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढील बाब म्हणजे किंवा पुढील घटक म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना. 2 ऑक्टोबर 1975 रोजी भिवानी, बिहार येथे
तसेच लवन राजस्थान, मोरादाबाद उत्तर प्रदेश, गोरखपूर उत्तर प्रदेश व मालदा पश्चिम बंगाल या 5 ठिकाणी स्वतंत्र ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. सन 1994 मध्ये दिल्ली येथील न्यू बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण करण्यात आले. हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना यासंबंधी आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी लक्षात येतील. त्यानंतर शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील शेती व ग्रामीण भागात सर्वांगीण विकास करण्यासाठी कृषी वित्त पुरवठ्यासाठी सर्वोच्च संस्था म्हणून राष्ट्रीय कृषी विकास बँकेची स्थापना जुलै 1982 मध्ये करण्यात आली. तिलाच आपण नाबार्ड असे म्हणतो, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. म्हणजेच राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. बँक शेती व्यवसायासाठी स्वतः प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करते. तसेच राज्य सहकारी बँक व व्यापारी ग्रामीण विकास बँकांमार्फत अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करून ग्रामीण कारागीर असेल किंवा व्यावसायिकांना देखील कर्ज पुरवठा त्या ठिकाणी करत असते. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसेच सन 1904च्या सहकारी संस्था कायद्यानुसार सावकार व सराफी पेढेवाल्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी त्रिस्तरीय सहकारी कर्ज पुरवठा संस्थांची स्थापना करण्यात आली. तसेच शहरी भागात नागरी सहकारी बँकांची स्थापना आणि भारत सरकारने खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण ही उद्दिष्ट असणाऱ्या नवीन आर्थिक धोरणाचा सन 1991 मध्ये स्वीकार केल्याने खाजगीकरण, परकीय बँकांना मुक्त प्रवेश यामुळे खाजगी बँकांना प्रोत्साहन मिळाले. मग या त्या ठिकाणी HDFC असेल, UTI बँक असेल, अशा अनेक बँकांचे स्वतःचे म्युच्युअल फंड त्या ठिकाणी काढले. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे आधुनिक व्यापार बँकांच्या उत्क्रांतीचा विचार, पाश्चात्य देशातील बँकांची उत्क्रांती व भारतातील बँकांची उत्क्रांती असा करता येतो. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच आजच्या भागात आपण भारतातील आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती बघितली आणि पुढील तासाला किंवा पुढील भागात आपण भारतीय बँकांची रचना याकडे वळणार आहोत. धन्यवाद.